लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्याचे 3 हप्ते 4,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. होय, मार्च एप्रिलचे 3,000 रुपये आणि मे महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता असे मिळून 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहेत. आता हे कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहेत हे आपण आता पाहणार आहोत. कोणाला 4,500 मिळालेत, कोणाला 3,000 रुपये मिळालेत आणि कोणाला 1,500 रुपयेच मिळालेत आणि कोणाला एकही रुपया मिळणार नाही. ज्यांचं नाव यादीतून बाहेर काढलं गेलेलं आहे अशा कोणत्या लाडक्या बहिणी असणार मी इथं थोडक्यात सांगतो आहे. बघा, पटापटा मला पहिलं तर कमेंट्स करा कोणाकोणाला पैसे आलेले आहेत. पटकन कमेंट्स करा. बघा, आज जवळपास जर बघितलं तर 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे. सकाळपासूनच 3,000 रुपयांचा आणि 1,500 रुपयांचा असे वेगवेगळे मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा आपण सगळ्यात प्रथम सांगतो तुम्हाला की 4,500 रुपये कोणाला मिळत आहेत. ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या पण ज्यांना मार्च एप्रिलचा हप्ता आला नव्हता अशा लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा 3,000 रुपये आणि मे महिन्याचे 1,500 रुपये असे मिळून 4,500 रुपयांचा जो काही लाभ आहे तो देण्यात येत आहे. लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना पात्र होत्या परंतु मार्च एप्रिलचा हप्ता आला नव्हता अशाच लाडक्या बहिणींना ते 3,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे मेचा तर हप्ता सगळ्यांना मिळणार हे मी पुढे सांगतोय कोणाला मिळणार आहे, पण मेच्या हप्त्यासोबत मार्च एप्रिलचा हप्तासुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे भरपूर लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत ज्या मार्च एप्रिलसाठी पात्र होत्या. आता हे पात्र कशा झाल्या तर आपण त्यांना सांगितलं होतं की फॉर्म वगैरे भरा, तुम्ही पात्र करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म असतो, त्यांनी ते काम केलं होतं. जर ते तुम्हाला काम पाहिजे असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवून देईन की काय करावं लागतं तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीसाठी मी टाकण्यासाठी. तर अशाच लाडक्या बहिणींना आजपासून म्हणजे आज सकाळपासूनच 10-11 वाजल्यापासूनच मेसेज यायला सुरुवात झालेल्या आहेत. 4,500 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. आता एक मोठा प्रश्न आहे की कोणाला 1,500 रुपये मिळाले आहेत आणि कोणाला आता इथून पुढे हप्ते मिळणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणींची EKYC झाली होती अशाच लाडक्या बहिणींना इथून पुढचे हप्ते मिळणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींची EKYC बंद होती त्यांना पैसे मिळणार नाहीत, त्यांचं नाव यादीतून बाहेर काढलं गेलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. ज्या लाडक्या बहिणींची EKYC राहिली होती मार्च एप्रिलमध्ये त्यांनी राहिली होती आणि केली होती त्यांना आता या महिन्यात पात्र करून त्यांना मागचे हप्तेसुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणीची EKYC अजूनही राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींना मात्र आता इथं वगळण्यात आलेलं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची आता संधी आपल्याला पाहायला मिळत नाही. तर ज्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिल आणि मेचा हप्ता आलेला नाही तर त्यांनी सरळ समजून जायचं आहे की आपलं नाव यादीतून बाद केलेलं गेलेलं आहे, तुम्हाला आता इथून पुढे हप्ते येणार नाहीत. आज आणि उद्यामध्ये वाट पाहू शकता, पुढच्या 72 तासात वाट पाहू शकता आणि आता तुमचं नाव हे कायमचं बाद केलेलं आहे असं समजू शकता. त्यासाठी ते आता सगळ्यात महत्त्वाचं 1,500 रुपये कोणाला आलेत, ज्यांना मार्च एप्रिलचा हप्ता आला होता त्यांना मेचा हप्ता 1,500 रुपये हा जमा झालेला आहे हे तुम्ही आता समजून घ्या. बरोबर, आता सगळे डाऊट्स क्लिअर झालेत. आता राहिलेले जे हप्ते आहेत ते उद्या शेवटचा दिवस आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात खरं तर वाटप सुरू राहणार आहे, परंतु मेन जे आहे ते उद्या वाटप होणार आहे. उद्या 17 जून रोजी जे काही राहिलेले हप्ते आहेत ते सर्व जिल्ह्यांमध्ये सरसकट वाटप होणार आहेत हे लक्षात घ्या. ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाहीत त्यांनी आज आले का चेक करा. संध्याकाळपर्यंत 8 वाजेपर्यंत मेसेज येईल. नाही आला तर उद्याचा दिवस आहे, उद्याचा दिवस अजून तुमच्याकडे आहे. उद्या 100% पैसे येतील. नाही आलं तर तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज पडताळणी करून घ्यायची आहे. तुमचं नाव यादीत आहे की नाही चेक करायचं आहे. नसेल तर तुम्हाला एक फॉर्म असतो तो फॉर्म भरून द्यायचा आहे. लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबतचा तो फॉर्म भरून द्या. त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड झेरॉक्स, तुमचा अर्ज क्रमांक वगैरे सगळं टाकून द्या जेणेकरून तुमची पुन्हा अर्ज पडताळणी होईल आणि तुमचं नाव जर तुम्ही पात्र असाल तर तुमचं नाव पुन्हा यादीत येऊन जाईल. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं विविध कारणानं त्यांचं नाव बाद करण्यात आलेलं आहे. त्याचे कारण वेगवेगळे असू शकतात. तुम्हाला जर कारण जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट्स करा, मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारचा फॉर्म असतो तो भरून द्या. हा चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.